मैत्रिणी. तर आज आपण बनवणार आहोत पिठलं, जे आपण भाकरीसोबत किंवा भातासोबत महाराष्ट्रामध्ये चवीने खातो. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. अर्धा वाटी बेसन, 2 ते 3 चमचे खरडा मिरच्या जेवढ्या तिखट आहेत त्यानुसार, गार्निशिंगसाठी लागणारं थोडीशी कोथिंबीर, 1 कांदा बारीक चिरून घेतला. तुम्हाला हवा तर तुम्ही अर्धा किंवा 1 कांदा अजून घेऊ शकता जर 1 वाटी बेसन असेल तर. कढईमध्ये मी मोहरीचं तेल ठेवलेलं आहे. आता आपण तेलाला गरम होऊन देऊयात. तेल छान गरम झाले. हे मोहरीचं तेल असल्यामुळे ह्याच्यामधनं खूपच वाफा आणि धूर निघतो. तर आपण यामध्ये टाकूयात अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे. हे एकत्र म्हणजे असं हे एकत्रच करून ठेवतो. सो आपण हे यात टाकूया. याच्यासोबतच थोडंसं हिंग. आता आपण घालूया त्याच्यात कांदा. छानपणे आपल्याला हे हलवून घ्यायचं. थोडासा आपला कांदा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की मग आपण ह्याच्यामध्ये आपण हा केलेला ठेचा घालून घेऊयात. ठेचा शक्यतो उशिराच घाला. जेणेकरून जास्त ठसका देखील उठत नाही. आता आपण एका बोलमध्ये अर्धा कप बेसन जे आपण घेतलं होतं ते टाकून घेऊ आणि त्याच वाटीने जवळपास 1 कप, माझं अर्धा कप पण थोडंसं जास्त होतं, मी कच्चं भरून 1 कप याच्यामध्ये पाणी घेऊ. जेणेकरून हे मिक्स करूया, जेणेकरून लम्स होणार नाहीत. आणि मी थोडंसं पाणी अजून टाकते आणि आपण हे मस्तपैकी बेस्ट करून घेऊया. मस्तपैकी विस्क करून घ्यायचं आहे म्हणजे लम्स बिलकुल होणार नाही. आता आपण अर्धा कप बेसन पाण्यामध्ये मस्तपैकी विस्क करून घेऊन मग ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता आपण ह्यालाही सतत ढवळत राहायचं आहे, कारण का गुठल्या होऊ शकतात, लम्स होऊ शकतात त्याच्यात. सो आपण सतत याला अशा रीतीने आणि एका साईडला पाणी देखील गरम करायला ठेवलं, जेणेकरून ह्याचं टेम्परेचर पाणी घातल्यानंतर डाऊन नाही होणार. आता आपण या स्टेजला ह्याच्यामध्ये हळद घालूयात. हळद ही खूप छानपणे आपल्याला हे बिलकुल सोडायचं नाही आहे, कारण का जर आपण 2ही मिनटं ह्याला ठेवलं साईडला किंवा लक्ष नाही दिलं ह्याच्याकडे तर ह्याच्या गुठळा जसं की आपण होऊ शकतात होऊ शकतात. तर मी गरम पाणी घेतलं आणि ह्याच्यामध्ये छानपैकी ढवळत टाकलं आणि हे आता आपण शिजू देऊयात 5 ते 10 मिनटं. 10 मिनटं आपण, कारण का जसं हे गरम होतं तसं हे याचे शिंतोडे उडायला लागत हाताला वगैरे. सो आपण हे झाकण ठेवून काही वेळ मस्तपैकी शिजवत ठेवूया. आणि मीठ मेन म्हणजे घालून चवीपुरतं मीठ ते पण छानपैकी मिक्स करून घेऊ. आता झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला मस्तपैकी शिजवून घेऊ. आपलं पिठलं रेडी आहे. आता त्यात आपण मस्तपैकी छान बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घेऊयात.
हे बघू शकतो त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवली. भाताबरोबर पण खायला अतिशय सुरेख लागतं. तुम्ही असा गरम गरम पिठलं बनवून बघा आणि भाकरीसोबत, चपातीसोबत, भाताबरोबर ह्याचा आस्वाद घ्या. नमस्कार.